नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका विषयासोबत। तर बघा, मी सर्व प्रकारचे म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत आहे। आता व्ह्यूज झाले, आता शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगितलं। आता मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांच्या आवडीचा टॉपिक, तो म्हणजे सबस्क्रायबर कसे वाढवायचे। मी यूट्यूब चॅनल तर स्टार्ट केलं आहे, पण माझे सबस्क्रायबरच वाढत नाही आहे। तर मी काय करू जेणेकरून माझं सबस्क्रायबर वाढेल, किंवा मी कोणते ट्रिक लावू, कोणते टॅग्स लावू, कोणते हॅशटॅग वापरू जेणेकरून माझे सबस्क्रायबर हे झपाट्याने इन्क्रीज होतील। तर बघा, पहिले तर अशी कोणतीही ट्रिक नसते। असे जे तुम्हाला असे बरेच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सापडतील की तुम्ही ही ट्रिक लावा, तुमचे सबस्क्रायबर रातोरात वाढतील वगैरे। तर असं काहीच नसतं। जे काही असते ती तुमची मेहनत, तुमचे व्हिडिओ आणि तुमचे कंटेंट यावरच सर्व काही अवलंबून असतं। आता बघा, तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला तिथे झिरो सबस्क्रायबर दिसत असतात। तर तुम्ही काय करता, त्या झिरोला हटवण्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगता की तुम्ही सबस्क्राईब करा। असे तुम्ही 10 ते 12 सबस्क्रायबर वाढवत असता, कोणी 50ही सबस्क्रायबर वाढवतं। पण ते सर्वात मोठी तीच चुकी करतं। ही चुकी तुम्ही करू नका। तर मित्रांनो, काय असतं माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही म्हणता मी यूट्यूबवर आलो आहे, यूट्यूबवर आली आहे, माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्याच वेळेस ते सबस्क्राईब करतात। किंवा तुम्ही त्यांच्या मोबाईलमध्ये जाऊन सर्च करता आणि सबस्क्राईब बटन दाबून स्वतःला सबस्क्राईब करून घेता। पण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकता तर तो व्हिडिओ ते लोक बघतात का? किती लोक बघतात? किंवा बघत असतील तर ते पूर्ण बघतात का? तर नाही बघत। यूट्यूब काय करतं, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तुमच्या सबस्क्रायबरला व्हिडिओ आधी शेअर होतो, आधी त्यांना नोटिफिकेशन येतं की त्यांनी एखादा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघा। पण ते त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ बघतात का? तर अजिबात बघत नाही। त्यामुळे सर्वात मोठी ही चुकी तुम्ही करू नका, जी सर्वजण करतात की यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये ते शेअर केलं। तर हे करू नका, याने खूप मोठा लॉस तुमचा होऊ शकतो। आता राहिला प्रश्न सबस्क्रायबरचा। सबस्क्रायबर कसे वाढवायचे? तर सबस्क्रायबर वाढवायची कोणती ट्रिक नसते, जसं मी सांगितलं। तुमचा कॉन्टेंट, तुमची जादू, सर्व काही तुमच्या कॉन्टेंटवर असतं। तर तुम्ही एक काम करा, सर्वात पहिले जेव्हा तुम्ही चॅनल स्टार्ट करता, ठीक आहे, तुम्ही शेअर केलं असेल आता तर काही प्रॉब्लेम नाही आहे। तर त्याच्यानंतर तुम्ही काय करा की तुम्ही व्हिडिओज अपलोड करत जा। तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा, तुम्ही सबस्क्रायबरकडे अजिबात लक्ष देऊ नका। बघा तुमचे 3 महिन्यामध्ये 500 सबस्क्रायबर कसे होतात ते। एकदा का सबस्क्रायबर 500 झाले तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। ते ऑटोमॅटिक वाढत जातात, खूप फास्ट वाढतात। पण सुरुवातीला तुम्हाला डिमोटिवेटसुद्धा होईल की 1 महिना झाला तरी माझे सबस्क्रायबर वाढत का नाही आहेत? तर असं काहीच नसतं। तुमचा एक व्हिडिओ फक्त महत्त्वाचा आहे व्हायरल जाण्यासाठी। तो व्हिडिओ कोणताही असतो, त्यामुळे तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवत असताना असं लक्षात घेऊन बनवा की हा माझा व्हायरल जाणारा व्हिडिओ आहे आणि हा माझा तोच व्हिडिओ आहे ज्यामुळे माझ्या 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत। तर हे पहिले तुम्ही डोक्यात लक्षात ठेवून घ्या की प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला तेवढेच एफर्ट्स द्यायचे आहे, प्रत्येक व्हिडिओला तेवढंच एडिटिंग तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला तेवढंच म्हणजे तयारी करायची आहे, स्क्रिप्ट रायटिंग करायची आहे, सर्व काही करायचं आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला माझ्याकडून काही हेल्प हवी असेल, सबस्क्रायबर, व्ह्यूज किंवा अजून काही बरंच काही यूट्यूबशी रिलेटेड जे मला माहीत आहे त्याबद्दल, तर तुम्ही कमेंट नक्की करा की ताई मला हे अडलं आहे तर मी हे कसं करू, ठीक आहे। त्यानंतर सबस्क्रायबर वाढवायचं कसं, यासाठी अजून मी एक तुम्हाला टिप सांगते, ती म्हणजे तुमचं थंबनेल, टायटल आणि डिस्क्रिप्शन। जे तुम्ही व्हिडिओमध्ये बोलले आहेत शब्द वारंवार, तर ते तुम्ही टॅग्स म्हणून वापरा। टॅग जिथे असतं ऑप्शन खाली, तर तिथे तुम्ही ते वारंवार वापरा, डिस्क्रिप्शनमध्ये वापरा, तुमच्या टायटलमध्ये वापरा आणि तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा यूज करा। तर त्यामुळे त्याच्याने काय होईल की व्ह्यूज जास्त जातील आणि व्ह्यूज जास्त गेले तर तुमचं सबस्क्रायबर नक्कीच वाढणार आहे। आणि फक्त एक काही चुकी किंवा ट्रिक असं करू नका आणि कधीच पेड प्रमोशन करू नका किंवा पेड सबस्क्रायबर घेऊ नका। त्याने काय होतं, पेड सबस्क्रायबर आपण घेतो तर ते फेक असतात। तुमच्या सबस्क्रायबरचा ते क्रायटेरिया पूर्ण करून देतील, पण तुमचं वॉच आवर्स कोण कंप्लीट करणार? कारण त्याच सबस्क्रायबरला यूट्यूब तुमचा व्हिडिओ तुम्ही जेव्हा अपलोड करता तेव्हा तुम्ही ते परत मी हे सांगते, कारण खरंच हे आहे की तुम्ही त्यांना पहिले नोटिफिकेशन येणार। तुमचे 1000 सबस्क्रायबर्स तुम्ही पेडमध्ये जर घेतले
तर त्या 1000 सबस्क्रायबरला तुमचा पहिले नोटिफिकेशन जाणार आहे, त्यानंतर नवीन ऑडियन्सला जाणार आहे. त्यामुळे ही चुकी पण तुम्ही करू नका की तुम्ही पेड सबस्क्रायबर घेतले आहेत किंवा वॉच टाईम कंप्लीट केला आहे किंवा पेड मोनेटाईजसुद्धा चॅनल होतं, तर ते पण चुकी करू नका. तर या सर्व गोष्टींनी अवॉइड करा, तुमचे सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होतील. आणि बघा, पहिल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुमचा संयम जास्त महत्त्वाचा आहे. संयम ठेवा, तुमचे सबस्क्रायबर वाढत नाहीत, एकदम झपाट्याने कोणाचेच वाढणार नाही. 0चे 100 झाले, 100चे 200 झाले, असं कधीच होत नाही. एक सबस्क्रायबर वाढतो तेव्हाच म्हणजे आपलं क्रायटेरिया कंप्लीट होतो. पण एकदा का तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स आला, कॉन्टेंट तुम्ही जो डिसाईड केलेला आहे तो कॉन्टेंट तुम्ही कंटिन्यू केलात, तर तुम्हालाच खूप जास्त बेनिफिट होईल. तुम्ही फक्त आणि फक्त व्हिडिओ अपलोड करण्यावरती फोकस करा. सुरुवातीचे 3 महिने तुमचे सबस्क्रायबर ऑटोमॅटिकली वाढतील. आणि ज्यांचे वाढत नसतील त्यांनी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की माझे सबस्क्रायबर इथे स्टक झालेत, मी काय करू. मी त्यांच्यासाठी पण एक नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येईन. किंवा तुम्हाला आणखी जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता कमेंटमध्ये, ते पण मी सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यानंतर आलं की सबस्क्रायबर. आता सबस्क्रायबर टॉपिक असल्यामुळे मी सबस्क्रायबरच जास्त यूज करते, कारण प्रत्येकाला म्हणजे क्युरिओसिटी असते की माझे सबस्क्रायबर कधी कंप्लीट होतील. तर मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करण्यावरती फोकस करा. तर प्रत्येकाला अजून एक गैरसमज असतो की फक्त जे सबस्क्राईब करतात तेवढेच माझे म्हणजे व्हिडिओज बघतात का. तर असं अजिबात नसतं. यूट्यूब 2 ते 4,000 5,000 ऑडियन्सपर्यंत ते रीच पोहोचवतं, जर तुम्ही व्यवस्थित थंबनेल, डिस्क्रिप्शन आणि सर्व काही केलं असेल तर. आता बघा, परत मी ही गोष्ट सांगत आहे, मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर मी असं सांगायचं मला आहे, जर तुमच्या व्हिडिओला 2,000 3,000 4,000 अशी रीच जाते, पण तुमचे सबस्क्रायबर व्ह्यूज 100च्या खाली आहेत, ठीक आहे, व्ह्यूज 100च्या जर तुमच्या खाली आहेत, तर तुम्ही तुमचं थंबनेल आणि टॅग्स किंवा टायटलमध्ये इम्प्रूव्हमेंट आणा. त्यामुळेच तुमचं, कारण यूट्यूब तर रीच पोहोचवतं आहे, यूट्यूब ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचवतं आहे, पण ऑडियन्स त्याच्यावर क्लिक करून ते व्हिडिओ पाहत नाही आहे, कारण त्यांना ते तेवढं महत्त्वाचं वाटत नाही आहे तुमच्या थंबनेलमुळे. त्यामुळे तुमचं थंबनेल नीट करा. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यानंतर जर तुम्ही 1 किंवा 2 किंवा 4-5 तासाने जर बघितलं, जर तुमचं रीच हे 500 ते 1000पर्यंत असेल, पण तुमचे व्ह्यूज हे 2, 4, 5च असतील, तर नक्कीच त्याच वेळेस लगेच तुम्ही थंबनेल चेंज करा, जरा जास्त चांगलं बनवून परत एकदा म्हणजे एडिट करा आणि सेव्ह करा YT स्टुडिओमध्ये जाऊन, तर तुम्हाला जास्त त्याचा बेनिफिट लगेच दिसून येईल. तर हे सर्व पॉईंट्स होते आजच्या व्हिडिओमध्ये. पण माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कधीच पेड सबस्क्रायबर घेऊ नका, खूप जास्त लॉस होतो. खूप लोकांचे चॅनल असे आहेत की स्टक झाले आहेत पेड सबस्क्रायबरमुळे. त्यामुळे तुम्ही पेडमध्ये जाऊ नका, मेहनत करा. खूप छान आहे प्लॅटफॉर्म यूट्यूबचं, आणि अजून पण तुम्हाला संधी आहे ग्रो होण्यासाठी. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी अजून तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे फास्ट ग्रो व्हायचं, किंवा अजून बऱ्याच टिप्स यूट्यूबशी रिलेटेड ज्या मला माहीत आहेत, मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेल्या आहेत, त्या सर्व मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तोपर्यंत पाहत राहा चॅनल, आणि नक्कीच सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, म्हणजे मला मोटिवेट होईल पुढचे व्हिडिओज आणण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.